2-3 दिवस झाला आम्ही गेलोच नाही घरातल्या कामामुळे। बेल्ट नहीं लाला फोटोजी, बेल्ट पूर्वीच्या कलर मुळे नाही बेडरूम मध्ये थोडासा अंधार दिसायचा। आप चिडचिड क्यों कर रहे हो सवेरे सवेरे? मी पण खाऊन घेते। आणि नदीच्या किनारी जेवढी गावं, घर, शेत जमीन, जनावर होती ना ती सगळी पाण्याने भरलेली आहेत। आणि 2-2 पातेले ठेवलेले आहेत गॅसवरती। बापरे, मनाने आज असं पण काम केलेलं आहे। हा, भाईने मॅगी बना के दी है। किचनला चिपकून आहेत दोघ जण आज। हे कालचे कपडे आहेत। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात आमच्या बेडरूम मधून होत आहे। पूर्वीच्या कलर मुळे नाही बेडरूम मध्ये थोडासा अंधार दिसायचा, त्याच्यामुळे क्लिअरिटी व्यवस्थित येत नव्हती। पण काल ऑफ व्हाईट कलर दिल्यामुळे कॅमेऱ्याची क्लिअरिटी पण चांगली येत आहे, म्हणून म्हणलं आजच्या व्हिडिओची सुरुवात बेडरूम मधून करता येईल। तर माझा स्वयंपाक तर झालेला आहे सगळा। दादूच्या डब्यासाठी मी आज पोहे केलेले। दादू बोलला की मला डबाच नको, कारण का तर चवळ्याची भाजी केलेली आणि काशी भोपळ्याची। म्हणजे ठीक आहे बाळा, तुझ्यासाठी पोहे करते, पोहे घेऊन जा। दादू तर सकाळीच कॉलेजला गेलेला आहे आणि आता इथे फोंडूची देवपूजा करत आहेत आणि माझा मना पोहे खात आहे, दादूच्या डब्यासाठी केलेले। हांजी, कैसे लग रहे ठंडे पोहे? अभी मनाला पण लवकर जायची घाई आहे आज, है ना बाळा? किती वाजता जायचंय? 9:15। मग आता 9 वाजून 1 मिनिट झालेला आहे, जल्दी करू, ठीक आहे? आता मी पण बेडरूम मध्ये बसून व्यायाम करते। आज फक्त सूक्ष्म व्यायाम आणि प्राणायामच करते। एक 15 मिनिटं माझा प्राणायाम झालेला आहे। आता फोंडूची देवपूजा करत आहेत, आरती करत आहेत। आरतीला जाऊयात आता। सर्वांगे हरी चंदनं श्रीलितं कंठे च मुक्तावली, गोपश्री परिवेष्टित विजयते गोपाल चूडामणि। मी अजून 15 मिनिटं प्राणायाम करते। मी नेहमी टायमर लावून प्राणायाम करत असते। एक प्राणायाम मी 10 मिनिटाचा करत असते, तर उरलेला प्राणायाम करते आता। आरती चालू होती म्हणून मी आलेली उठून। चला, आता जाऊन सगळा प्राणायाम झालेला आहे माझा आणि आता मी जेवण करते। फोंडूंचं तर जेवण झालेलं आहे आणि त्यांची ऑफिसला निघण्याची तयारी पण चालू आहे। हे बघा, कालच पेंट दिलेला आहे आणि नवीन स्पॉट तयार झाला। म्हणजे हा जुनाच आहे, पण पेंट दिल्यानंतर पण आला वरती। क्या ही करे अभी, आमचा पेंट वाया जाणार असं वाटतंय मला। बाकी बेडरूमची साफसफाई काल रात्री थोडीशी केलेली आहे। आता फक्त बाहेरून कपाटे पुसायचे राहिलेले आहेत आणि कपाटाच्या आतले कपडे पण घडे घालायचे राहिलेले आहेत। ये लीजिए डब्बा आपका, लीजिए। आहे ना, टिफिन बैग आहे, देते फोंडे जी। कितनी घाई चल रही फोंडे जी, भरा फोंडे जी, क्या परेशानी है आजकल, क्यों घाई करते हो आप? टाइम बदललाय, इलेक्शन वर आहे तुम्ही आता। इलेक्शन वर आहे, इलेक्शन ड्यूटी वर आहात तुम्ही। निकलो अभी, आज बहुत जल्दी जा रहे हो। बहुत जल्दी है किधर? हाँ, लेट हुआ है। 9:30 वाजलेत फोंडूचे आता, लवकर चालू नाही। स्वागत कुठे? अरा 1 तास लागणार, मग उशीर होणार। तो विचार नाही केला तू? हो, लवकर उठ जा, लवकर उरकत जा काम, जल्दी जाया करो। मेरा तो डब्बा 8:30 बजे तैयार रहता है, सब पूरा खाना। काय झालं फोंडूजी, आप चिड़चिड़ क्यों कर रहे हो सवेरे सवेरे? हे काय चार्जिंग बघा वर किती आहे? 48%। कोण नाही चालू केलं बटन? कोण लावलं तुम्ही? हा, कोणतर बंद केला। मग आता काय राहिलं फोंडूजी तुमचं? बेल्ट नाही लावला फोंडूजी, बेल्ट। जावा, बेल्ट हातात घेऊन जा। या फोंडूजी, आपको बहुत लेट हो गया है। आओ, तुम्ही पॉवर बँक तर घेऊन चालला नाही? कसं करणार, चार्जिंग नसल्यावर? हारू नका फक्त, बस लेके आओ रिटर्न। फोन कुठे ठेवला? किती गोंधळ चाललाय फोंडूजींचा आज, पता नाही क्या क्या रह गया है। आय कार्ड घेतलं का? आय कार्ड तुला कळत नाही, तुला लवकर उठत झालं। अहो, मी लवकर उठते, 6 वाजता उठते, अजून किती लवकर उठू? उठून काय करते, माझं काम करत जा। तुमची सेवा करत जाऊ नाही का, कपडे काढून ठेवते, रुमाल काढून ठेवते। हाँ, क्या ही बोले, इंसान ने खुद के काम खुद करना चाहिए। मैं खाना तो बना के रखती हूँ आपके लिए, रोज गर्मा गर्म खाना देती हूँ, आओ जो।
चला आता मी पण खाऊन घेते. परम ब्रह्मारस विष्णु भुक्तदेवो जनार्दनम एवं ध्याता तथा ज्ञात्वन्न दोषण लिप्यते. जय श्री कृष्ण. भोजन झाल्यानंतर मी आता घरातली कामं करायला सुरुवात करते. आज घरामध्ये खूप सारी कामं पडलेली आहेत आणि सगळी कामं मला एकटीलाच करायची आहेत. आज काय करणार, चिरंजीव तर लवकर गेलेले आहेत कॉलेजला. बघा किचन ओटावर पण खूप पसारा पडलेला आहे. त्याच्यानंतर हॉल पण बघा, हॉल पण असाच आहे. चिरंजीवानी काहीच नाही आवरला, सगळा पसारा तसाच आहे. बेडरूम जरा बऱ्यापैकी आहे, तरी पण आहे पसारा. आता सगळं आवरून घेते पटापट. दुपारचे 2 वाजले आहेत आणि आता जाऊन माझी घरातली सगळी स्वच्छतेची कामं झालेली आहेत. आणि आता किचन सुद्धा मी वरून स्वच्छ पुसून धुवून घेतलेलं आहे. घरात एका भिंतीला कलर द्या किंवा अख्ख्या घराला कलर द्या, तेवढीच धूळ उडते अख्ख्या घरातून. त्याच्यामुळे मी किचन पण स्वच्छ पुसून धुवून घेतलेलं आहे वरून आज. आणि आमचा लिव्हिंग रूम आता एकदम नीट अँड क्लीन झालेला आहे. हे बघा असा सेट केलेला आहे मी. आणि आता वरून राजांचं बाहेर आगमन झालेलं आहे. काय करणार, आज सकाळपासून आभाळ होतं आणि आता धोध बरसायला सुरुवात केलेली आहे. वरून राजानी, वरून देवानी हे बघा बरसत आहेत मस्त. दिवाळी आली जवळ तरी बरसत आहेत वरून देव. काय करणार, पता नाही इनके मन में क्या है. आमच्या सोलापूरला तर भयंकर पाऊस पडलेला आहे यावेळेस. पावसामुळे शिरा नदीला पूर आलेला आहे आणि नदीच्या किनारी जेवढी गावं, घर, शेतजमीन, जनावर होती ना ती सगळी पाण्याने भरलेली आहेत. आणि पुणे सोलापूर हायवे सुद्धा 2-3 दिवस झालं बंद आहे. म्हणजे खूप वर्षातून एवढा भयंकर पाऊस झालेला आहे सोलापूरला. मला तर आठवतं एवढा पाऊस कधीच पडला नाही सोलापूरला. पहिल्यांदा एवढा जोराचा पाऊस पडलेला आहे आणि पूर आलेला आहे शिरा नदीला. 2025 साल हे खूप खराब आहे. ठिकठिकाणावरून अशाच वाईट बातम्या ऐकायला येत आहेत. उत्तराखंडमध्ये अख्खी गावाच्या गावं त्या मलब्याखाली गेलेली आहेत पावसामुळे. काय करणार, खूप वाईट परिस्थिती आहे. चला आता मी थोडा वेळ आराम करते. सकाळपासून मी खूप कामं केलेली आहेत. आता सायंकाळचे 4 वाजले आहेत आणि माझा मना आणि दादू पण आलेले आहेत. ये देखिए इस लड़के को क्या बना रहा है. क्यों बेटा. आणि 2-2 पातेले ठेवलेले आहेत गॅसवरती. क्यों असं पण का, एकत्रच करायची ना बाळा आणि अर्धी खायची होती. म्हणून असं का सेपरेटच करायची का. कमाल आहे बाबा, कमाल खरंच. बापरे, मनाने आज असं पण काम केलेलं आहे. 2 गॅसवर 2 पातेले ठेवलेले आहेत आणि 2 मॅग्या बनवलेल्या आहेत दोघांसाठी सेपरेट. माझ्यासाठी काय केलंस तू. मला तूप साखर चपाती नको आहे. मेरे लिए भी कुछ तो बनाना था. क्या बनाऊं. तुम दोनों तो मैगी खा रहे, मैं क्या खाऊं. मुझे भी भूख लगी है अभी. सांग ना काय बनवू. फिर मैगी तो तुम फर्स्ट कर जाओगे दोनों. तू बाबा दुसरी. खा खा माझ्या बाळा खा. मी असंच बोलले बाळा, मला भूक नाहीये, मी थोडस दूध पेईन आता. ठीक है तुमच्या बरोबर. जी बहुत खुश नजर आ रहे हो. हाँ भाई ने मैगी बना के दी है. ताट घे बाळा, ताट घे. ये लीजिए, इसी में रखियो. किचनला चिपकून आहेत दोघं जण आज. म्हणा तर मगापासून किचन मध्येच आहे. दिखा चेहरा. हांजी मस्त भावानी बनवलेली मॅगी खा. याच्यामध्ये भावाचं प्रेम आहे बाळा. कसं ठसकतो. अरे आता हसत ना हा करून. खा खा खा. मी पण आज देशी गीर गायचं दूध पिते. कधी पित नाही पण आज पिते. आज चाय कॉफी नाही, आज प्युअर दूध. चला हॉलमध्ये बसून दूध पिण्याचा आनंद घेते. दादू इकडे मॅगी खात बसलेला आहे आणि माझा मणा इथं बसलेला आहे मॅगी खात. मॅगी अजून थंड होत आहे मनाची. हांजी सलूट सलूट. आज चिरंजीवांबरोबर दूध पिण्याचा आनंद घेत आहे मी. ताटात खायचं असतं रे बाळा, पातळात नसतं खायचं. रजा सुनलिया, पातळात नसतं खायचं, ताटामध्ये घ्यायचं आणि उशीवर ठेवायचं नाही बाळा. कमाल आहे. शांतीनं मांडी खाली.
लिपस्टिक कॉन्स्टंट त्यांच्या भिंतीवर बघ काय झाड उगते ना. क्या कर सकते हैं बारिश कैसी. सायंकाळचे 6:15 वाजलेले आहेत आता आणि गॅसवरती मी आता अख्खा मूग शिजायला ठेवलेला आहे. आणि माझा म्हणा काय करतो बाळा आता. मी आता जिमला जाणार आहे. आणि आम्ही बघा कपडे कसे सुकायला टाकलेले आहेत. हे कालचे कपडे आहेत. हा सुकतच नाहीत वातावरणामुळे, ढगाळ वातावरणामुळे. काय करायचं, आज तर सकाळपासून ढगच आहेत. म्हणून कालचे कपडे इथे ठेवलेले आहेत सुकण्यासाठी, अर्धवट सुकलेले आहेत ते. आणि आजचे कपडे बाहेर टाकलेले आहेत सुकायला. काय करणार, खूप कठीण काम झालेलं आहे सततच्या पावसामुळे. आता वरून देव कधी विश्रांती घेत आहेत याचीच वाट पाहत आहोत आम्ही. म्हणून आता जिमला चाललेला आहे. आता दादू तर मगाशीच बाहेर गेलेला आहे. म्हणून संध्याकाळची देवपूजा आता मीच करते. गोविंद जय बोलू गोपाल जय जय. तुलश्री श्री सखी शिवे पाप हरिणी पुण्यदे नमस्ते नारदते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः. हे विष्णु प्रियाय नमो नमः. श्री सुभद्राय नमः. श्री सुभद्राय नमः. श्री सुभद्राय नमः. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योति जनार्दनः दीपो हरतो मे पापं दीपज्योति नमोस्तुते. उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. चला सायंकाळची पूजा झाल्यानंतर मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे. मूग पण चांगले शिजलेले आहेत. आता मुगाची आमटी आणि 2-3 बाजरीच्या भाकरी करते. आणि आज आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं आहे गरबा खेळायला. 2-3 दिवसाला आम्ही गेलोच नाही घरातल्या कामामुळे. तर मी भाभी आणि त्यांच्या मुली पण जाणार आहोत संध्याकाळी. आता स्वयंपाक करून घेते आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.